कल्पना करा, दोन वडील आहेत. एक खूप शिकलेले, सरकारी नोकरीत उच्च पदावर. दुसरे फारसे शिकलेले नाहीत, पण प्रचंड श्रीमंत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिले वडील पैशासाठी आयुष्यभर काम करत राहिले, तर दुसऱ्यांनी पैसा स्वतःसाठी कामाला लावला. मग खरा फरक कुठे होता? शिक्षणात, नशिबात की विचारसरणीत? आजची कथा आहे जगातील लाखो लोकांचे आर्थिक विचार बदलणाऱ्या पुस्तकाची, रिच डॅड पुअर डॅड. या पुस्तकाचा लेखक रॉबर्ट कियोसाकी लहानपणी दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून शिकला. एक होते त्यांचे स्वतःचे वडील, जे खूप शिकलेले होते, चांगली नोकरी होती, समाजात मान होता, पण पैशांची नेहमीच चिंता असायची. दुसरे होते त्यांच्या मित्राचे वडील. त्यांनी फारसे शिक्षण घेतले नाही, पण ते व्यवसायातून खूप श्रीमंत झाले. रॉबर्ट त्यांना अनुक्रमे पुअर डॅड आणि रिच डॅड म्हणतो. दोघंही हुशार होते, पण पैशाबद्दल त्यांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. पुअर डॅड नेहमी म्हणायचे, चांगलं शिक्षण घे, चांगली नोकरी मिळव, सुरक्षित राहा. त्यांच्या मते नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य. हा सल्ला चुकीचा नव्हता, पण त्यात एक मर्यादा होती. तो फक्त पैशासाठी काम करण्यावर आधारित होता. रिच डॅड म्हणायचे, पैशासाठी काम करू नकोस, पैशाला तुझ्यासाठी काम करायला शिकव. हे वाक्य रॉबर्टच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरला. श्रीमंत लोक पैसे कमावून ते खर्च करत नाहीत, ते त्या पैशातून मालमत्ता तयार करतात आणि ती मालमत्ता त्यांना सतत पैसे मिळवून देते. रिच डॅडने रॉबर्टला एक साधा नियम शिकवला. असेट जी तुमच्या खिशाला पैसे आणते, उदाहरण भाड्याने दिलेली मालमत्ता, व्यवसाय, गुंतवणूक, शेअर्स. लायबिलिटी जी तुमच्या खिशाला पैसे काढते, उदाहरणतः महागडी कार, कर्ज, अनावश्यक खर्च. अनेक लोक लायबिलिटीला असेट समजतात आणि तिथे चूक करतात. रिच डॅड म्हणायचे, बहुतेक लोक एकाच चक्रात अडकतात. नोकरी करा, पगार मिळवा, बिल भरा, पुन्हा नोकरी करा, पुन्हा बिल भरा. हे चक्र आयुष्यभर सुरूच राहतं. यालाच पुस्तकात रॅट रेस म्हटलं आहे. लोक भीतीमुळे काम करतात आणि अधिक पैशांच्या इच्छेमुळे जास्त काम करतात, पण आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही. शाळा आपल्याला गणित शिकवते, विज्ञान शिकवते, इतिहास शिकवते, पण पैसा कसा हाताळायचा, गुंतवणूक कशी करायची, आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं, हे फार कमी शिकवलं जातं. रिच डॅड म्हणायचे, सर्वात महत्त्वाचं शिक्षण म्हणजे आर्थिक शिक्षण. अनेक लोक व्यवसाय सुरू करत नाहीत, गुंतवणूक करत नाहीत, कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. पण रिच डॅड म्हणायचे, प्रत्येक चूक एक नवा धडा असतो. श्रीमंत लोक चुका करून शिकतात, गरीब लोक चुकांच्या भीतीने प्रयत्नच करत नाहीत. अनेक लोक म्हणतात, पैसा सर्वात वाईट गोष्टींचा मूळ आहे, पण रिच डॅड म्हणायचे, पैसा वाईट नाही, पैशाबद्दलचं अज्ञान धोकादायक आहे. पैसा एक साधन आहे, त्याचा वापर कसा करता हे महत्त्वाचं. वर्षानुवर्षे रिच डॅडकडून शिकून रॉबर्टला एक गोष्ट समजली. खरा फरक किती पैसा कमवतो यात नसतो, तर तुम्ही त्या पैशाचं काय करता यात असतो. कमाई वाढवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे मालमत्ता तयार करणं. या पुस्तकाचा मुख्य संदेश, पैशासाठी आयुष्यभर काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिका. मालमत्ता तयार करा, आर्थिक शिक्षण घ्या, अपयशाची भीती बाळगू नका. खर्च करण्याआधी गुंतवणूक करण्याचा विचार करा. मित्रांनो, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील सर्वात मोठा फरक पैशांचा नसतो, तर विचारांचा असतो. आजपासून तुम्ही पैशासाठी काय करताय, की पैशाला तुमच्यासाठी कामाला लावणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पुस्तकांच्या मराठी समरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.